राहुल आणि त्यांचा समवेत प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतात. प्रज्वलने मागील सामन्यामध्ये अर्धशतक बनवलं होतं आणि त्याला चांगली साथ राहुलने देखील दिली होती, कारण सर्वात मोठी पार्टनरशिप उच्चांक या स्पर्धेमधला आतापर्यंत जो हायस्ट टीम टोटल आहे तो शिव प्रेमी क्षेत्र महाबळेश्वर या संघाच्या नावावरती आहे. 116 धावा बनवल्या होत्या आणि महत्वाची गोष्ट की एकही विकेट गमावली नव्हती. ज्या प्रकारे बॅटिंग राहिली होती या जोडीची आणि तीच जोडी आता सलामीसाठी आली आहे. पहिलं षटक गोलंदाज तयार होतो, गोलंदाजी मार्क वरती बॉलर आतिश तयार होतो आणि राहुल आणि त्यांचा समवेत प्रज्वल सलामीसाठी आलेत. दोन टीम्सला आपण देऊया शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल, नो बॉलचा इशारा आहे आणि एक्स्ट्रा रनने या डावाला सुरुवात. नो बॉलने सुरुवात झाली आहे. नेक्स्ट बॉल. आता रिवर्स खेळायचा होता पण नशिबाची साथ बॅटर सोबत मिळतील या 4. स्कोर कार्ड आता 5 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ऑन द बोर्ड. पहिलं षटक सुरू आहे बट अगदी पहिल्या बॉल पासून इंटेन्शन क्लिअर आहेत की रिव्हर्स स्वीप, पॅडल स्वीपच खेळायचे. इथेही टॅप करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल प्रमाणे येतोय. चला पुन्हा मॅचकडे आपण वळतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 9 धावा फलकावरती आहेत. आणि इकडे जर बघितलं गेलं तर आता चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील फलकावरती वाढल्या आहेत. टॅप करून खेळायचा प्रयत्न होता परंतु आता डॉट बॉल आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 13 धावा फलकावरती आपण पाहत आहोत. पाठी मागे जास्त जागा दिली पाठी खेळण्याकरिता आणि आता बॉलला पाठवलंय बरोबर अंतिम बॉलवरती चौकार आणि चौकाराने या षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टोटल 17 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. कोणत्याही प्रकारचा विकेट नाही मिळाला या षटकामध्ये परंतु 17 धावा आल्या. षटक क्रमांक आता दुसऱ्याला सुरुवात केली जाईल. धाव फलकावरती 17 धावा पाहतोय. आज भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय आणि आजच्या दिवसामध्ये जर बघितलं तर चेसिंगही झाल्यात आणि धावा डिफेंडही झाल्यात. गोलंदाजीवरती षटक क्रमांक दुसरे यस राज, लास्ट मॅचचा हिरो. आता हिरो पुन्हा आलाय. पहिला बॉल राजच्या विरोधामध्ये जितक्या वेगाने आलेला तितक्याच वेगाने त्याला बाहेर पाठवलाय. धावा मिळती 4 आणि खरं तर मी म्हणेन की एका बाजूने राज, दुसऱ्या बाजूने राहुल हे बॅटल सर्वात बेस्ट आहे या स्पर्धेमधलं आजचं, कारण की दोन्हीही मॅच हिरो आहेत. दोन्ही टीमचे प्रमुख खेळाडू आहेत. ओ पाठीमागे अंपायरचा इशारा, नो बॉल आणि त्याच्यावरती मिळाल्या 4. टोटल 5 धावा मिळतात आणि या 5 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 26 या आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. राजची बेस्ट बॉलिंग फिगर पाहिली आहे, राहुलची बेस्ट बॅटिंग पाहिली आपण आणि ही पहा आता फिल्डिंग बेस्ट पाहायला मिळाली परंतु नाही बॉल अडवू शकले. निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 30 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा. ओ ड्राईव्ह केलाय समोर. बॉलर बॅक टू ड्राईव्ह करायचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि विकेट क्रमांक पहिला आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा पाहणार आहोत. हा पहा ड्राईव्ह केला बॉलला, फिल्डरने अडवलं, आतमध्ये ढकललं, त्यानंतर दुसरा खेळाडू तिकडे आला. टीम युनिटी चांगली दिसून आली आहे. साईड अँगलने देखील आपण पाहतोय. वा कमालीचं तिकडे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. राहुल माघारी परतला गेलाय. रनआउटच्या माध्यमातून विकेट पहिला. ओ भरपूर वेगाने बॉल ऑप्शनचा बाहेर. अवधूत नवीन बॅटर आलेत बॅटिंग करण्याकरिता. वाईट पासून वाईट पाहायला मिळतोय. समोर पुन्हा घ्यायचंय. लॉंग ऑन नव्हते तिकडे आणि त्याच्याचमुळे बरोबर
लॉंग ऑन या क्षेत्रात मधून बॉल निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे आणि चौकाराच्या मदतीनं 5 बॉल झालेत 35 धावा. अंतिम बॉल पाठीमागे. वा भाई, काय कमालीची बॅटिंग करतोय राहुल. प्रज्वल माफ करा, राहुल आउट झालेत. प्रज्वल आहे आणि हा पहा काय कमालीचा स्ट्रोक. धाव संख्या फळकावरती 39. धावा फलकावरती. आतिश गोलंदाजीवर. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पुन्हा रनआउटची संधी आणि इकडे देखील विकेट मिळेल. फलंदाज माघारी परततोय. अवधूत. चल आउट आहे. धाव फलकावरती तिसरं षटक आणि धावा फलक आपण पाहत आहोत. टोटल 39 आकड्यावरती विकेट गमावले गेले. टोटल 2. रोहित आलाय परंतु बॅटिंग स्ट्रायकर एंड वरती आपण प्रज्वलला पाहतोय आणि प्रज्वल या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याला धावा कशा बनवायच्या आहेत ते अगदी माहिती आहे. हा पहा, आणखी एक चांगला फटका प्रज्वलच्या बॅटमधनं. देखणे स्ट्रोक निघतायत. इम्प्रुव्हायझिंग फटके खेळण्याकरिता प्रज्वलला ओळखलं जातं. बरोबर टॅप क्रिकेट खेळतो तो आणि धावा बनवत असतो. अर्धशतक आजच्या दिवसातील. वा प्रज्वल, वा काय स्ट्रोक खेळतोय हा मैदानामध्ये. अंपायरचा इशारा नो बॉल आणि त्याच्यावरती 4. आजच्या दिवसामध्ये एकमेव अर्धशतक आपण पाहिलंय आणि ते अर्धशतक प्रज्वलच्या बॅटमधनं आलं. हा पहा, आणखी एक मनगटाचा वापर भरपूर चांगला करतोय. कलाईचा इस्तेमाल करतोय तो आणि धावफलकावरती आपण 48 या धावा पाहत आहोत. चेंडूंचा खेळ बाकी राहिला 3 अजूनही. 3 चेंडू झालेत. चौथा बॉल. पुन्हा एकदा वा, नो लुक शॉट प्रज्वल कडनं. वा भाई, हरपन मौला खेळाडू आहे हा आणि काय कमालीची बॅटिंग करत आहे. हा पहा, बॉल पाहिलंच नाही आणि काय फिनिश केलाय. अगदी फोटो फिनिश दिलाय प्रज्वलने तिकडे त्या शॉटच्या पाठीमागे. नो लुक शॉट आणि धावा 4. पुन्हा बॉल तयार. पुन्हा एकदा प्रज्वलच्या बॅटमधनं वार 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 आणि पलट वार चालू आहेत. पठ्या कमाल करतोय सध्या मैदानामध्ये. धावफलक अब तक 56. पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केला. एक सिंगल तिकडे घेतली आहे. ठाऊक होतं शेवटचा अंतिम बॉल बाकी होता आणि त्यामुळे एक सिंगल घेऊन प्रज्वल स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. षटक कंप्लीट होत असताना आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचा आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना पाहतोय टीम शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर आणि या संघाने धावसंख्या फलकावरती आतापर्यंत बनवला 57. 2 विकेट जिथे गमावलेत. चौथ्या षटकाचा खेळ चालू झाला आणि आता चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज आतिश राज आलेत. राज या आधी त्याने राज केलाय परंतु आता करेल का. पहिलाच बॉल आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता की बेस्ट बॅटल जेव्हा राज येतो आणि समोर स्ट्रायकर एंड वरती प्रज्वल असतो. ओ इकडे पहा, इकडे काय झालंय. हो गई गडबड.
अंपायर रिव्ह्यू घ्यायचा आहे का? यस, रिव्ह्यू घ्यायचा आहे आणि आता चेक करूयात. आणि कहानी में देखना पड़ेगा अंपायरचा इशारा काय येतोय. ओ युटी हिट विकेटच्या माध्यमातून प्रज्वल माघारी परतला गेला आहे. कहाणी में ट्विस्ट विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण क्लिअरली पाहणार आहोत. हा पहा, जेव्हा प्रज्वल बसलाय त्यावेळेस तो त्याचा पाठीमागचा जो पाय आहे, बॅकफूट जो आहे, तो त्याचा यशांवरती सर्वप्रथमता बसताना लागला आणि त्यानंतर विकेट आलाय. राजला ठाऊक आहे का हा विकेट भरपूर महत्वाचा आणि या विकेट नंतर रनांच्या गतीवरती इफेक्ट जरूर पडणार आहे. 61 वरती तिसरा विकेट मिळालाय. मॅच रंगतीये. षटक क्रमांक 14 चालू आहे. 2 चेंडू फेकले. तिसरा बॉल. नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती. अंपायरचा इशारा नो बॉल आणि त्यानंतर एकच धाव मिळेल त्याच्यावरती आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक आपण पाहत आहोत पुढे सरसावत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 62 आकड्यावरती. ओहो, सर्कल आउटच्या माध्यमातून आणखी एक विकेट आणि मॅच मध्ये आता ट्विस्ट आलाय. म्हणून म्हणतात ना की तो ब्रेक थ्रू गरजेचा असतो, कारण की एखादा ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर एखादा विकेट जेव्हा पडतो ना त्याचा पाठोपाठ विकेट वारंवार पडण्याची भरपूर शक्यता असते आणि तेच पाहायला मिळालंय. 4 विकेट 62 वरती. चांगली पार्टनरशिप चाललेली, परंतु आता मॅच मध्ये ट्विस्ट. देव आलेत बॅटिंग करण्याकरिता. राज. आणि आता जर बघितला गेला तर व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलक 1 ने पुढे वाढत आहे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्यात 60. अंपायर व्हाईट, फक्त व्हाईट आहे की व्हाईट +4 आहे? येस, टोटल 5 आहेत. 67 67 धावा आहेत फलकावरती. राज तयार. ओ, यावेळेस खेळायचा प्रयत्न. यष्टीरक्षक तिकडे पोहोचले गेले. बॉल लढवलाय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 4 बॉल झालेत. 67 धावा आहेत या षटकातील अंतिम 2 चेंडू. राज विकेटच्या शोधात आहे. वळण घेतले बॉलला. पुन्हा एकदा टर्न मिळालं आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. हा असा गोलंदाज आहे ज्याने लो फिगर मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. ओ, स्विंग झाला बॉल आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर वा, काय कमालीचा बॉल होता. बॅटचा अगदी जवळला गेला बॉल. रिप्ले मध्ये तुम्ही जेव्हा बघाल ना तेव्हा तुम्हाला त्या बॉलची फिनिशिंग खरी दिसेल. वा वा राज, कमालीचा स्ट्रोक. आणि त्यानंतर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67 वरती 4. रोहित आलेत स्ट्रायकर एंड वरती आणि गोलंदाजीवरती गोलंदाज कोण आहे? यश. झालं ते बोला तयार होतं यश. शेवटचं अंतिम षटक घेऊन 67 धावा फलकावरती आहेत. पहिला बॉल थोडा वेट करून खेळायचा प्रयत्न केलाय. थोडं सावध पवित्र घेतली आहे तिकडे, परंतु डॉट बॉल आलाय. पुन्हा गोलंदाज यश तयार होत आहे. दुसरा बॉल टॅप केलाय. टक्करनं बॉलला पाठवलाय. सीमा रेषा पार. कमालीचा स्ट्रोक. टॅप केला, टक्करनं आवाज आला आणि टक्करून बॉलच बाहेर गेला. 71 धावा फलकावरती. अंतिम विकेट करिता मोठी पार्टनरशिप बनेल का? पुन्हा बोला तयार. हो, आता पाठी घ्यायचा होता. अंपायरचा इशारा नो बॉल आणि त्यानंतर अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 ने वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचतात फलकावरती 72 72 आकड्यावरती. तिसरा बॉल ओहो बॅटला लागला होता आणि जेव्हा इनर रेजला बॉल लागतो ना तेव्हा ऑलवेज यष्टांकडे जात असतो बॉल. परंतु मी म्हणेन की इथे बॅटर भरपूर नशीबवान ठरले. बॅटचा इनर रेजला लागलेला परंतु तो पायावर लागला आणि अडला बॉल. आता पुन्हा टॅप केलाय. समोर स्ट्रेट खेळलेत.
बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळत आहेत 4 आणि चौकाराच्या मदतीनं 76-76 धावा फलकावरती बनवल्या गेल्या. या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. सेकंड लास्ट बॉल. हो, स्वीप करायचा होता परंतु नाही, संपर्क तितका चांगला. डॉट आला आणि आता शेवटचा अंतिम बॉल या डावातील. चला, टॉस साठी रेडी राहायचं. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत दोन टीम मध्ये. सो दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. अंतिम बॉल. अंतिम बॉल आला आहे डॉट आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 76 वरती गाडी थांबली आहे. 77चं टार्गेट आहे. आपण टॉस कडे जाणार आहोत. दोन टीम ज्या आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आणि स्वराज्य महाबळेश्वर आणि सुलावाडा बिलार, सुलेवाडी बिलार या दोन टीम मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या लवकर. 7 डायमंड्स क्षेत्र महाबळेश्वर या संघाची बॉलिंग फिगर आपण पाहतोय. गोलंदाजाचा विचार केला तर आतिश, राज, यश असे 3 गोलंदाज वापरले गेले आणि गोलंदाजीचा विचार केला तर आतिशचे 2 षटक ज्यामध्ये आतिशने 27 धावा दिल्या. राजचे 2 षटक, राजने जर विचार केला तर 32 धावा त्याने खर्च केल्या आणि यशने 9 धावा खर्च केल्या. टोटल धाव फलकावरती 76 आहेत. 77 हे आव्हान जोडायचं आहे. चला, दुसऱ्या डावामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. स्वप्नील फ्रंटलाईन गोलंदाज, गोलंदाजीवरती 77 धावेंचं आव्हान आहे. स्ट्रायकर एंड वरती बॅटर यश, नॉन स्ट्रायकर एंड वरती हरपन मौला खेळाडू राज. आणि कालचा हिरो सुजल देखील इकडे आलाय. 2 अर्धशतक आपण सुजलच्या बॅटमधनं पाहिलेले आहे. ओ, पहिला बॉल, वा वा वा. पहिल्याच बॉल वरती इंटेन्शन क्लिअर दाखवलेत. लढतील, लढवई वृत्ती आहे ती दाखवली जाईल. काय कमालीचा बॉल होता. बरोबर पायामध्ये ब्लॉक हॉल मध्ये अटललेला बॉल. डॉट आलाय. पुन्हा त्याच पद्धतीने खेळायचं आहे. जणू काही ऍक्शन रिप्लेस आपण पाहतोय की काय. लगातारचे 2 डॉट. रिव्हर्स टॅप करायचा प्रयत्न केलेला. हा पहा, गुडघे वाकवले होते परंतु बॉलला कनेक्ट नाही करू शकले. 2 डॉट बॉल आलेत. तिसरा बॉल, तिसरा. आता जे इंटेन्शन होतं ते क्लिअर केलं. भले 2 डॉट आले असतील परंतु जे मनामध्ये आहे तेच करायचं आहे आणि तेच केलंय. बॉल जोडलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. चौकार. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 4 धावा आहेत. खातं उघडलं गेलंय. श्री गणेशा झालाय. बॉल तयार होत आहे. 3 चेंडूंचा समाप्तीनंतर 4 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 7 डायमंड्स सध्या बॅटिंग करत असताना 7 हिरे जे मैदानामध्ये. हो, वा वा. आणखी एक चांगला बॉल आणि यावेळेस विकेट प्राप्त झालाय. फलंदाज बाद होत असताना 4 वरती पहिला विकेट. सन्माननीय सचिन दादा धनावडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण 7 डायमंड 7 हिरे. आपण लहानपणी ऐकली होती ना एक कविता की वेडात मराठी वीर दौडले 7. तसे हे 7 हिरे सध्या मैदानामध्ये विजयाच्या पाठीमागे दौडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 4 वरती 1 विकेट. नवीन बॅटर विजय स्ट्रायकर एंड वरती. बॉल तयार होत आहे. ओव्हर लेग सोडून जाणार हा बॉल. अंपायरचा इशारा येतो. वाईडच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती 1 ने वाढतीये. 5 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिले 2 डॉट, मग त्यानंतर चौकार, मग विकेट. आता वाईड. ओ, आणखी एक चांगला बॉल आणि अंपायरचा इशारा काय येतो तर हा नो बॉल आहे. अतिरिक्त धाव मिळत आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढतायत. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 6 आकड्यावरती. चला, अंपायर सोबत
तुम्ही डिस्कशन करू नका. अंपायरचा निर्णय हा अंतिम असेल. चला चेक करतोय. तिसऱ्या पंचांची मदत इकडे घेतलेली आहे. चला अंपायरचा इशारा. इट्स अ फायर डिलिव्हरी. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावा आहेत. अंतिम बॉल. वा कमालीची फिल्डिंग केली आहे. म्हटलं होतं ना की हे 7 सध्या लढतायत परंतु उंचीचा फायदा बरोबर घेतला आणि कोई मिल गयाचा पांडवाच टीम आठवली मला. ज्या पद्धतीने ते उडी मारून मारून गोल अडवत होते तसाच बॉल इकडे देखील अडवलाय. चला टीम मीटिंग फार घेऊ नका. गोलंदाजीवरती आता गोलंदाजी करण्याकरिता देवा आणि स्ट्रायकर एंड वरती राज पहिला बॉल फेस करेल या मॅच मधला. राज स्वीप स्वीट धावा 4 चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतायत देखील. धावसंख्या जाऊन पोहोचतात टोटल 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक चालू आहे. दुसरा डावाचा खेळ पाहतोय. उत्तरार्ध मॅच रंगतीये. पुन्हा स्वीप करायचं होतं परंतु डाईव्ह केलाय. आता इशारा काईल पाहावं लागेल. वा परंतु यष्टीरक्षकासाठी एकदा प्रेक्षकांना मी विनंती करेन की एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. काय कमालीचे एफर्ट्स. वा भाई वा. प्रज्वल तिकडे होते आणि प्रज्वल या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये त्याने स्वतःला संपूर्ण झोकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती जर बघितलं तुम्हाला लगेचच क्लिअरली दिसेल की काय कमालीची डाईव्ह. ज्या पद्धतीने मासा पाण्यामध्ये सूर मारतोय याने देखील सूर मारलाय आणि भरपूर मेहनत घेतली आहे. चला बॅटर असेल सेफ कारण की हातावरती बॉल लागलेला. कोपरावरती बॉल लागलेला आणि त्यानंतर तो बाउन्स झाला बॉल. परंतु प्रज्वलचे एफर्ट्स चांगले पाहायला मिळाले. प्रज्वलने चांगली कमाई तिकडे केली आहे. 4 धावा संघाकरिता वाचवल्यात. अन्यथा चौकार आला असता. धाव फलकावरती 9 धावा आपण पाहत आहोत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत टोटल 2. तिसरा बॉल. ओ तिसरा बॉल. अंपायरचा इशारा नो बॉल. धाव मिळत आहे. अतिरिक्त धावसंख्या डबल फिगर मध्ये इंटर होते. आता धावा जाऊन पोहोचल्या गेल्या 10 या आकड्यावरती. आणि अखेर सफलता मिळाली. विकेट आलाय. राज माघारी. धक्का क्रमांक 2. दुसरा विकेट पाहायला मिळाला. दहावरती दुसरा धक्का. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. पुढील बॉल. नवीन बॅटर टॅप केलाय. पहिलाच बॉल. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. चौकार पाहायला मिळतोय त्याचा बॅट मधनं आणि आतिश बाजी करायला आलेला आहे आता मैदानामध्ये. धाव फलकावरती धावा पाहत आहोत. 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतायत. पुढील चेंडू. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. सेकंड लास्ट बॉल. 5वा बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती देवा. ओहो स्वीप करायचं होतं. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलं तिकडे परंतु
बॅट अँड बॉलचा संपर्क तितका चांगला नव्हता झालेला, फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अंतिम बॉल या षटकातील. देव पुन्हा तयार होतोय हा लास्ट बॉल घेऊन, परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आहे. टार्गेट 77 धावेंचा आहे. सुरुवातीपासून दबाव दिसतोय, परंतु तो दबाव रिलीज केला जाईल. आणखी मिळतं धावा 4. शेवटच्या अंतिम बॉल वरती आलाय देवच्या विरोधामध्ये चौकार. धाव फलकावरती धावा आहे. टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.00 चा रन रेटने 18 धावा. आणि विजयाकरिता आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर 18 बॉल आणि 18 चेंडू मध्ये 59 धाव्यांची गरज आहे. परंतु पहिल्या 2 षटकामध्ये तो प्रेशर, तो दबाव टाकायचा प्रयत्न केलाय. आता षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता महत्वाचं षटक आहे 3रं, कारण की इकडे बॅटिंग साइडनं विचार करतील की आता धावा बनवायच्या आहेत. स्वप्नील पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलेत आणि त्यानंतर धावा देखील मिळतील. चौकार आलाय आणि धाव फलकावरती धावा 22, लॉस ऑफ 2. 22 वरती 2. पुन्हा टॅप केलाय, बार लगातार दुसरा चौकार. 26 रन्स, 26 धावा फलकावरती आपण पाहत आहोत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजीवरती आपण स्वप्नील फ्रंटलाईन बॉलर या संघाचा, आणि त्याच्या विरोधामध्ये एका रो मध्ये आलाय 3रा चौकार आणि 3 चौकारांच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती वाढल्या गेल्या. धावा आपण पाहतोय 30 या आकड्यावरती आणि लगातार 6 जोडले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. पप्पू यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. इकडे पहा, चौथा आलाय परंतु लेग बाईसच्या स्वरूपामध्ये आलाय. 4 चौकार, धावसंख्या फलकावरती वाढल्या देखील 34. 34 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात. पुन्हा एक 5वा देखील चौकार. एका लाईन मध्ये 5 चौकार जोडले गेले. धावसंख्या फलकावरती वाढतात. म्हटलं होतं ना की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कॅपिटलाइज करायचा प्रयत्न केला जाईल बॅटिंग साइडनं, आणि ते आता बरोबर झालंय. आणखी एक 6 चौकार या षटकामध्ये, परंतु धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेला. टोटल 42. विजयाकरिता आता इक्वेशन 12 बॉल 35 ची गरज आहे. 12-35. चला 6 चौकार पाहिलेत लगातार चाले, परंतु एक लेग बाईसचा होता मध्ये. बॅटरच्या नावावरती 5च असतील. ओ देवा गोलंदाजीवरती पेनल्टी मेट. षटकामध्ये 12-35 ची गरज. पहिल्या बॉल वरती 4. आता राहिले 11 बॉल आणि 11 चेंडू मध्ये विजयाकरिता आता 31 धाव्यांची गरज आहे. 46 धावा फलकावरती 11 बॉल 31 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार होतोय. चेंडू क्रमांक 2 घेऊन. मागील 7 बॉल मध्ये 7 चौकार आलेत. 28 धावा आल्यात मागच्या 7 चेंडू मध्ये, आणि त्याच्यामध्ये आणखी ऍड केल्या जातील. स्टील काउंटिंग. आणखी 4 वाढवतात आणि धाव फलकावरती धावा देखील वाढल्या गेल्या. आता धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय टोटल 50 या आकड्यावरती. विजयाकरिता 10 बॉल 27. आता पाठीमागे फिल्डर आहे, अडवलाय बॉलला, थांबवलाय आणि 9 चेंडू 27 ची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये, मॅच रंगतीये. बरोबर मॅच चालल्या. दोन्ही टीम बॅलन्स, तराजूचे पारडेचे आहेत ते समांतर आहेत, कारण की असे फटके देखील येणं बाकी आहे. आलाय अजून एक चौकार. आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 54. 54. 8-23. नो +4. टोटल 5 धावा मिळतील आणि या 5 धाव्यांच्या मदतीनं
59 स्कोर झालाय आणि विजयाकरिता 8 बॉल आणि 18 ची गरज आहे. 8 बॉल 18 बॉल तयार होत आहे. या षटकातील सेकंड लास्ट बॉल महत्वाचं षटक आहे. मोठा धावा बनवायचा बरोबर बॉलला पाठवरती घेतले चेंडू पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीनं 63 धावा 7 बॉल 14 आणखी एक 4 आणि आता मॅचचं सिच्युएशन बघितली गेली तर अंपायरचा इशारा काय अंतिम चौकार आहे. चला विजयाकरिता तर राहिले 6 बॉल आणि 6 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. वा आजच्या दिवसामध्ये 6 चेंडू 12 ची गरज असताना आपण मॅच काढताना पाहिलंय. क्लोज गेली मॅच परंतु बॅटिंग साइड स्ट्रॉंग दिसली तुम्हाला. विकेट सुरुवातीला मिळाले महत्वाचे विकेट मिळाल्यानंतरही देखील म्हटलं होतं ना की हे 7 हिरे आहेत आणि 7 हिरे विजयाकरिता या रणांगणामध्ये उतरले. 7 डायमंड्स आता मॅच वरती कंट्रोल करतील का. 3 मध्ये 2 बॅटचा कडेला लागला आणि चला विजयाचा आलाय चौकार. मॅच फिनिश होताना आपण पाहतोय 7 डायमंड्सच्या नावावरती राहिली मॅच. 500 रुपयाची कॅश देखील कोणाकडनं आल्या पप्पू यांच्या माध्यमातून आले ते देखील आपण देऊयात. आणि कोणाला गेलं ते पारितोषिक विजू कदम. आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज घ्यायला देखील आणि या मॅचचा हिरो कोण राहिला प्लेअर ऑफ द मॅच. आणि या मॅचचा हिरो राहिलाय 7 डायमंड